पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 11. भाऊजी पुण्याला गेले आणि अभ्यासाबरोबरच त्यांचं खरं जीवित कार्यही सुरू झालं. त्यांनी तिकडे लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली लकडी पुलावर विदेशी कपड्यांची होळी केली आणि त्या ज्वाळांनी नाशकातील अभिनव भारताच्या तरुणांची मनं पेटली. नाशकातही होळीचा बेट ठरू लागला. बाळभाऊजी आणि त्यांची सारी मित्रमंडळी विदेशी मालाची होळी करण्याच्या तयारीला लागले. साऱ्या मुलांमध्ये नवीनच उत्साह संचारला होता. आणि लक्ष्मी, त्या दिवशी रात्री जेवताना कधी नव्हे ते मी स्वारींच्या बोलण्यावर चिडले. आजही माझं ते चिडणं आठवलं की मला अपराध्यासारखं वाटतं. पण लक्ष्मी, माझं ते चिडणं स्वारींवर नव्हतं ग, मी स्वतःवरच चिडले होते. स्वारींसमोर व्यक्त केलेला तो आयुष्यातला पहिला आणि शेवटचा राग. त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधीही मी स्वारींसमोर आवाज चढवून बोलले नाही. पण ती एक वेळ मात्र, पण त्यावेळेस घडलंच तसं ग. स्वारींनी बाळभाऊजींना म्हटलं, बघा तात्या, तिकडे स्वदेश स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करतोय. विदेशी कपड्यांची होळी केली त्यानं. आपल्या कार्याचं काय? बाबा, आम्ही पण तशीच होळी इथं नाशकात करायचं ठरवलंय. उद्या आम्ही सगळे तुमची परवानगी घ्यायला येणारच होतो. करा करा, स्वदेश स्वातंत्र्यास्तव होमकुंड पेटलेलंच आहे. त्यात कितीही कशाच्याही आहुत्या पडल्या तरी कमीच आहेत. बाबा, तुम्ही हजर राहून आम्हाला मार्गदर्शन करणार ना? आणि आमच्या होळीत काय टाकणार? मी काय टाकणार? माझ्याजवळ एकही विदेशी कपडा नाही की वस्तू नाही. तुझ्या वहिनीलाच विचार, तिच्याजवळच असेल काहीतरी. छे छे, माझ्याजवळ ते काय असणार? भलतंच. पण आम्ही आत्मनिष्ठ युवती संघाच्या महिलाही तुमच्या होळीत सामील होऊ. खरंच वहिनी, तुम्ही पण आलात ना तर आपली ही होळी फार मोठी होईल. त्याची ही धग इंग्रजांना चांगली चटका लावून जाईल. चला, आम्ही महिला पण उद्यापासून घरोघर हिंडून विदेशी वस्तू आणि कपडे करतो गोळा. तुझ्या हातात काय येसू? बोलणं सुरू असताना स्वारींनी मध्येच मला प्रश्न विचारला. मी म्हटलं, हा दह्याचा सट आहे. आपल्याला भातावर दही हवंय ना? वाढते ना मग. अगं, पण तुझ्या लक्षात आलंय का येसू? तो दह्याचा सट चिनी मातीचा आहे. चिनी. अगो बाई, खरंच? काहीतरी बाई मी. मग आता काय करणार तू वहिनी? बाळाभाऊजी पण स्वारींच्या बोलण्यात सामील झाले आणि दोघे मिळून मला चिडवू लागले. तेव्हा मीही चिडले आणि म्हणाले, एवढंही काही आम्हाला हिणवायला नकोय. आम्ही पण देशभक्तांच्या कुटुंबातील होत. यमाशी झुंज घेणाऱ्या सावित्रीचा वसा आम्ही उचललाय आणि तोही आंधळेपणानं नाही तर चांगला डोळसपणे. हे घ्या, दाखवतेच आता त्याचं प्रमाण. असं म्हणून मी त्या सटातलं दही पितळेच्या वाटीत काढलं आणि जवळच्या पाट्यावर थाडकन तो चिनी सट आपटला. केवढा तरी आवाज झाला. माझा स्वतःवरचा रागही शांत झाला. स्वारी लगेच बाळाभाऊजींना म्हणाली, तुमची होळी नक्की यशस्वी होईल. तुझी वहिनी आपल्या घरातला आणि घरोघर हिंडून इतरांच्या घरातला विदेशी माल गोळा करेल बघ. आणि लक्ष्मी, तुला सांगते, स्वारींच्या तोंडून घरातला शब्द ऐकला आणि मला एकदम काहीतरी आठवलं. मी उठून तरातरा कोठे घरात गेले. माझी लग्नातली जुनी ट्रंक उघडली. त्यातून एक माझं भारी रेशमी सणंग काढलं आणि ते घेऊन खाली आले. बाळच्या हाती दिलं. बाळ म्हणाले, वहिनी, हे ग काय? माझं रेशमी सणंग आहे, लग्नातलं, विदेशी आहे. अगं, पण हे एवढं मौल्यवान? सांगितलं ना, आम्ही सतीचं वाण उचललंय. मग त्यापुढे या रेशमी वस्त्राच्या मूल्याची काय किंमत? खरं वहिनी, प्राणाचंही मोल द्यावं लागलं तरी आपलं कार्य आपण सोडायचं नाही.
ते रेशमी वस्त्र घेऊन बाळ मोठ्या उत्साहात तिथून बाहेर गेले. आणि मग हळूच स्वारींनी म्हटलं, आता आम्हालाही तुझा अभिमान वाटतोय येसू. स्वारींच्या या एका वाक्यानंच मी भारावून गेले, मोहरून गेले. जोमाने कार्याला लागले. नाशिकची ही होळी पण खूप गाजली. पण लक्ष्मी, याच सुमारास पुन्हा एकदा आई पण मिळूनही हातातून निसटलं ग. छान गोड नाजूक कन्यारत्न जन्माला आलं होतं. पण अवघ्या 10 दिवसातच त्या जीवानं सावरकर कुळातला आपला मुक्काम संपवला. जिथून आला तिथंच तो कोवळा निष्पाप जीव निघून गेला. खूपदा हाय मोकलून रडावंसं वाटलं ग. त्या इवल्याशा निष्प्राण देहाला जेव्हा स्वारींनी उचललं तेव्हा हंबरडा फोडावासा वाटला. पण मनाला आणि दुःखाला गोंजारत बसायला सवळच मिळाली नाही. हे सुख आपल्या नशिबातच नाही हे मनाला समजावलं आणि उठून कामाला लागले. नुसतंच खाटेवर निजून तरी काय करणार होते. मनातली ओली जखम स्वारींसमोर उघडी करावी तर स्वारींना त्यांच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ना. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी घरात एकटी असायची तेव्हा तेव्हा खूप रडून घ्यायची. दिवस तर कामाच्या व्यापात निघून जायचा. पण रात्री अंथरुणाला पाठ टेकली की तो मोठी चोखणारा बाळ जीव आठवायचा. पटकन त्याला पदराखाली घ्यावंसं वाटायचं. मग त्याच विचारात रात्र सरायची. पण हा आघातही मी पचवला. स्वारींच्या धावपळीत त्यांच्या पाठीशी उभी राहिले. आता आपलं घर म्हणजे सगळ्या तरुण क्रांतिकारकांचं हक्काचं घर बनलं होतं. रात्री अपरात्री, वेळी अवेळी, कधीही कुणीही पोलिसांचा ससेमिरा चुकवत यायचं. आणि मग त्यांच्या जेवणा खावण्यापासून त्यांच्या सुरक्षिततेपर्यंत साऱ्याला मलाच तोंड द्यावं लागायचं. गुप्त कागदपत्र घरात येऊन पडायची. ती कुठे कुठे लपवून ठेवावी लागायची. जेव्हा केव्हा स्वारींना त्या कागदपत्रांचं काम पडायचं तेव्हा झटकन ती काढून द्यावी लागायची. कधी कधी एखाद दुसरं पिस्तूलही घरी यायचं आणि तेही जोखमीचं काम मलाच करायला लागायचं. त्यात पुन्हा केव्हाही कधीही अगदी अर्ध्या रात्री सुद्धा पोलिसांची थाप दारावर पडायची. तात्या भाऊजी आता इंग्रजी कायद्याचा अभ्यास करायला विलायतेला गेले होते. माईबरोबरच तात्या भाऊजींच्या प्रभाकरला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच होती. त्यात घरातली आर्थिक स्थिती सुधारण्याचा काही प्रश्नच नव्हता. एकादशी अगदी 1 दिवसाआड मुक्कामीच असायची. त्यामुळे प्रभाकरची आबाळ होऊ नये म्हणून मी माईला माहेरीत जा म्हणायचे. तात्या भाऊजी तिकडून काही नवीन खुराक पाठवायचे. मॅझिनीचं चरित्र, 1857च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास, हे तात्या भाऊजींचं लिखाण तरुण क्रांतिकारकांपर्यंत पोचायला हवं होतं. स्वारींची त्यासाठीच वणवण सुरू असायची. पण या ग्रंथांच्या छपाईसाठी कोण पुढे येणार? कोण सरकारचा रोष पत्करणार? आबा भाऊजींनी पण स्वातंत्र्याची सुक्त रचली होती. त्या सगळ्या कविता पण एकत्रित प्रसिद्ध करायच्या होत्या. बाळ आता बडोद्याला दंतवैद्यकीयचं शिक्षण घ्यायला गेले होते. त्यामुळे स्वारींवर सगळ्या कामाचा भार पडला होता. सरकारही डोळ्यात तेल घालून नजर ठेवून होतंच. विलायतेहून तात्या भाऊजींचं कुणी बापट म्हणून मित्र आले होते. ते बॉम्बगोळे बनवण्याचं शास्त्र शिकून आले होते. त्याचेही प्रयोग सुरू होते. पण शेवटी जे होऊ नये तेच झालं. आणि अभिनव भारताच्या तरुणांबरोबर स्वारींनाही इंग्रजांनी कोठडीत अडकवलं. घरात मी एकटीच स्वारींची वाट पाहत विचारांच्या तंद्रीत खांबाला टेकून बसल्या बसल्याच डोळा लागला. पहाटे 3 वाजता दारावर थाप पडली. पाहिलं तर स्वारी दारात उभी. मला एकदम राम भाऊजींचे शब्द आठवले. सायंकाळी त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं तेव्हा ते परत आल्यावर म्हणालेच होते
की बाबा सकाळपर्यंत परत येईल. आणि खरोखरच स्वारी सुखरूपपणे घरी परतली होती. माझ्या जीवात जीवाला देवासमोर जाऊन हात जोडले, आई भवानीला आणि खंडोबाला प्रार्थना केली, माझं सौभाग्य अक्षय्य ठेव. ताई, स्नानाला जाताय ना? स्वामिनीच्या हाक मारण्यानं मी भानावर आले. मोठ्या बाईंच्या आठवणीत किती वेळ गेला हे कळलंच नाही, पण आता आवरायला हवं. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. तांब्यानं पाणी अंगावर घ्यायला लागलं की आपोआप हे शब्द मुखावाटे बाहेर पडतात. नर्मदे सिंधू कावेरी. नर्मदा आहे, कावेरी आहे, पण सिंधू कुठे आज? तात्या, तुमचं सिंधू सुक्त आजही आठवतंय. तुम्ही म्हणाला होतात, जोपर्यंत या हिंदुस्थानात एक तरी हिंदू जिवंत आहे तोपर्यंत हे सिंधू तो तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. तात्या, तुमचा हा दुर्दम्य आत्मविश्वास आजचा हिंदू विसरलाय का? की तो सच्चा हिंदूच राहिला नाही? स्नान आटोपलं. पातळ नेसता नेसता सवयीनं शब्द आपोआप ओठावर आले. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. मोठ्या बाई रोज अगदी न चुकता व्यंकटेश स्तोत्र म्हणायच्या, तुळशीची पूजा करायच्या. त्याशिवाय तोंडात पाणी घेत नसत. अगदी शेवटच्या आजारपणात पण त्यांचा हा नेम चुकला नाही. कधी कधी वैतागून मीच त्यांना म्हणायची, बाई, या व्यंकटेशानं खरोखर आपल्यालाही अन्नासाठी दाही दिशा फिरवलंय. कशाला तुम्ही त्याचं गुणगान गाता? बाई लगेच म्हणायच्या, अगं लक्ष्मी, असं म्हणू नाही बरं. आपल्या कर्माचे भोग आहेत जे आपण भोगतोय, पण तो मात्र खरोखर दयावंत कृपाळू आहे हो. असं वैतागून कसं चालेल? तो सुद्धा आपली सत्वपरीक्षा पाहत असतो. तू पण हळूहळू तात्या भाऊजींच्या वळणावर चाललीस की काय? भाऊजी सुद्धा मी तुळशीची पूजा करू लागली, पोथी वाचू लागली की मला असंच अडवायचे. म्हणायचे, देवच आधी आपल्याला संकटात टाकतो आणि मग त्याच संकटातून सुटका व्हावी म्हणून आपण त्याच देवाची प्रार्थना करायची. हे कसं काय? काहीतरी बाई भाऊजींचे तर्क. असं म्हणून तात्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग मोठ्या बाई सांगायच्या. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ सुभाष साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण भाग 11 ऐकलात. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.